दर्गनळी येथील उद्ध्वस्त आणि हवालदिल झालेला शेतकरी आणि त्यांचे प्रश्न यावर आधारित स्वरांजली न्यूज चॅनलचा एक ग्राउंड रिपोर्ट। 1970 मध्ये सरकारने दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गनहळी गावामध्ये एक छोटासा पाझर तलाव तयार करण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी तात्पुरत्या स्वरूपात ताब्यात घेतल्या। परंतु सध्या या तलावाचे मुरमीकरण आणि उंचीकरण करण्याचा शासनाचा निर्णय शेतकऱ्यांना अंधारात ठेवून घेतला असून ठेकेदार मालामाल झाला असला तरी येथील जवळपास 142 एकर जमीन पाण्याखाली गेल्यामुळे आणि 1 रुपडीही या शेतकऱ्यांच्या पदरात सरकारने न टाकल्यामुळे येथील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत। अनेक शेतकऱ्यांना गाव सोडून जाण्याची वेळ आली आहे। अक्षरशः काही शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले होते। त्यांना बोलताही नीट येत नव्हते। या दबलेल्या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी चेन्नई सुरत सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महारुद्र जाधव यांनी मोठ्या ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा वसा हातात घेतला असून येथील शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्याखाली गेली असून त्याचेही नुकसान भरपाई शासन देत नाही आणि जमीन तलावात गेल्यामुळे आता जगायचं कसं असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे। या पाझर तलावामध्ये वर्धा शंकर कोळी, अमृत गोरे, सुभाष कोळी, खोबान्ना कोळी, कुबेर कोळी, महादेव मेटगारे, प्रभू कोळी, मारुती कोळी, पार्वती पसारे, विठाबाई कोळी, धोंडाबाई मेटगारे, काशीनाथ कोळी, चन्नप्पा कोळी आणि भगवंत कोळी या शेतकऱ्यांसह अनेकांच्या जमिनी या तळ्यात गेल्यामुळे या शेतकऱ्यांनी आम्हाला न्याय मिळाल्यास आम्ही लवकरच या तळ्यामध्येच आत्मदहन करून जलसमाधी घेऊ असा इशारा शासनाला दिला आहे।